मॅच आहे जगदीश नाईक आणि पिंटू पाटील आपलं 2500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं मॅन ऑफ द मॅच 40+ फायनल लवकर यायचंय जगदीश नाईक आहेत का स्टेजवर फायनलला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय हा ठीक आहे सामना सुरू करा ग्रामीण फॉर्मॅट मधून दोन्ही महान संघ कामतगरच्या विरोधात टेंबोली असा सामना पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर फ्लिक करण्यात आला क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय आणि काय आगाज केला या फायनल मॅचला चौकार रन ऑफ द मॅच बॅटर निहार मात्रे जोशी फाउंडेशन सर्व संघाला आपले कर्णधार मनोहर जोशी यांनी बोलावलेला आहे सर्वांनी बॅक स्टेजनी स्टेजवर यायचं आहे पहिल्याच बॉलवर फ्लिक करत असताना मित्रांनो काय शो बघितला आपण वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रभाकर गुळवी स्मृती चषकामध्ये थोडासा भावनिक क्षणी तुम्हाला बघायला मिळाला मरावे परी कीर्ती रूपे उरावे ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला झेल पकडली आहे चौकाराचं चोख प्रत्युत्तर फलंदाज आउट गो आई तुझा गजेंद्र गुलबी आला गो आई तुझा गजेंद्र गुलबी आला गो आई तुझा गजेंद्र गुलबी आला गो आई तुझा सुरेंद्र गुलबी आला गो आई तुझा अजय तन्मय आला सुरेंद्र गुलबी आला गो आई तुझा अजय तन्मय आला आई तुझा गज्जू बाई आला गो ना गज्जू बाई आला गज्जू बाई आला गो गज्जू बाई आला आई तुझा गज्जू बाई आला गो ना गज्जू बाई आला आई तुझा गज्जू बाई आला गो गज्जू बाई थँक्यू एक सत्कार या ठिकाणी घेतोय गजेंद्र गुळवी साहेबांचे परम मित्र अर्थात लहानपणापासूनचे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत SRK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा उद्योजक राहुल कबीर नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आदरपूर्वक पुढे यायचं आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि जेव्हा जेव्हा वणवा आयुष्यामध्ये येत होता तेव्हा गारव्यासारखा मित्र लाभला तो अर्थात राहुलजी नाईक साहेबांच्या रूपाने मित्राचा सन्मान मित्राच्या कार्यक्रमामध्ये होत आहे आणि अर्थातच SRK एंटरप्राइजेस या व्यवसायाच्या माध्यमातून लोकप्रियता देखील मिळवलेली आहे त्याचं व्यासपीठावर करूया आपण स्वागत आणि सन्मान अर्थातच दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि अर्थातच मित्राचा सन्मान व्यासपीठावर या कार्यक्रमाचे आयोजक गजेंद्रभाऊ गुळवी साहेबांच्या वतीने SRK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राहुलभाई नाईक यांना सन्मानित केले जात आहे मायेची प्रेमाची सन्मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत समोरच्या 3 कटआउट्स आपण पाहतोय त्याच्यावर डायरेक्ट हिट आहे गजेंद्र गुळवी अजय पाटील आणि कुशल गुळवी यांच्याकडून 2500 पहिला जो बॉल लागला तो बाया मामा यांच्या बॅनर लागला आणि ते कारनामा केला होता 40+ मॅच मध्ये पिंटू पाटील यांनी ते बक्षीस घेण्यासाठी यायचंय पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे आणि पुन्हा तोच क्षेत्ररक्षक मनीष पाटील मनमचा राहुलचा पाहिला गो मनमचा राहुलचा पाहिला हे मनमच्या दृष्टीचा पाहिला गो मनमच्या दृष्टीचा पाहिला हे तुला नवस काय काय बोलू गो ना नवस काय काय बोलू तुला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू थँक्यू जगदीश नाईक पहिल्यांदा यायचंय जगदीश नाईक मॅन ऑफ द मॅच 40+ ची आहे ती मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश नाईक यांना द्यायचे आहे तसेच गिफ्ट हॅम्पर गिफ्ट हॅम्पर या गिफ्ट आहेत सुंदर सेठ नाईक साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख साहेबांच्या शुभ हस्ते देखील तसेच डायरेक्ट हिट बॅनरला ज्या 2500 होते ते पिंटू पाटील याला पण देतोय गजेंद्र गुळवी तसेच कुशल गुळवी आणि अजय पाटील यांच्याकडून 2500 रुपयाचं बक्षीस आहे ते पटकावणारा खेळाडू आहे अर्थातच पिंटू पाटील धावसंख्या 5 असताना 2 धक्के या ठिकाणी दिलेत प्रतीक पाटीलनं टार्झन ऑफ टेंबोली क्रिकेट फायनल मॅच मध्ये त्याचा जलवा दाखवत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू त्याने दिलेत फायनल मॅच ग्रामीण फॉर्मॅट मधून कोण होणार विजेता नवीन बॅटर प्रतीक चौधरी ऑन स्ट्राइक पुढचा बॉल ड्राइव्ह करण्यात आला बॉल येतोय कवचला फिल्डर येतात बॉलवर सेकंडचा कॉल इथे राहिलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार आला रणजित नाईक साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये बक्षीस पिंटू पाटील याला दिले जात आहे हार्दिक अभिनंदन थँक्यू बॅक टू कॉम्बॉक्स पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर
टीमची टोटल तुम्ही पाहताय 6 ला 2 गडी बाद. तसे हितेश नाईक यांना विनंती असेल. हितेश हे जीवलग जीवाचा आमचा गजूबाई जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा गजूबाई जीवलग जीवाचा. हे समाजसेवक कार्य करता हाय मोठ्या मनाचा समाजसेवक कार्य करता हाय मोठ्या मनाचा. हितेश मोहिल म्हात्रे आणि यश पाटील ही जोडी मैदानाच्या नक्कीच निलेश प्रतीक दादो नाईक चौधरी. यांच्या मूर्तीला विनम्र अभिवादन करून त्यांच्या सुपुत्रांनी ग्रामीणच्या 4 ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आदित्य निलेश नाईक यांना विनंती असेल यापुढे. गजेंद्र भाऊंना विनंती असेल आपल्या शुभस्ते पडण्याचा सन्मान करायचे. आदित्य भाऊंना विनंती यापुढे. तसेच निलेश नाईक आणि स्वर्गीय शैलेश नाईक यांच्या स्मरणार्थ या ग्रामीण गटातील खेळाडूंच्या पहिल्या 4 क्रमांकाच्या 4 मोठ्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. निलेश दादांचे सुपुत्र दादो म्हटलं की निलेश दादो आपल्या डोळ्यासमोर येतात. एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आपल्या गावातून हरपलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला सडल हाताने मदत करणारं हे व्यक्तिमत्व आज त्यांचा मुलगा तंतोतंत पाळतोय आणि त्यांनी देखील वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी या 4 ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. क्या बात आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आदित्यने देखील हा कारनामा केलेला आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 8 डावा झालेल्या आहेत. फायनल मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जरूर कुठेतरी जास्तीत जास्त धावा बनवून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल. हे क्राऊड तुम्ही पाहतात. हा मानवी समुद्र खऱ्या अर्थानं आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळाला आणि मागील 5 रात्रींपासून खऱ्या अर्थानं या स्पर्धेची चर्चा सुरू होती आणि आज अखेर थोडासा भावनिक क्षण आज गजूभाऊंच्या डोळ्यातून अश्रू बघायला मिळाले. त्या माणसाचं कार्य मोठं होतं आणि चर्चा आपण करूच. यावेळेला लॉब करण्यात आलं समोरच्या दिशेनं प्रतीक आलाय नवीन बॅटर. प्रतीकचा तडाका बॉल सीमारेषेच्या बाहेर आरपार सीमा पार षटकार. शिवसेना उपनेते सन्माननीय रुपेदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल संपूर्ण त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. या ठिकाणी 2 सत्कार घेऊया. सैतपाकाच्या महिन्याने येईन गाय तुझे जत्रेला सैतपाकाच्या महिन्याने येईन गाय तुझे जत्रेला माझ्या वरात देवी आईचे कामतकर गावाला माझे गाव देवी आईचे हेमगर पाड्याला माझे गाव देवी आईचे हेमगर पाड्याला माझे गाव देवी आईचे बदवड गावाला. धन्यवाद धन्यवाद. कामतगर संघ खेळतोय आणि वराळ देवी आईचं दर्शन नक्की घडवलं या सॉन्गनं. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. षटकाराने धावा झाल्या धावफलकावरती 14 धावा. वेदांत पाटील पुढचा बॉल प्रतीक समोर यावेळेला पुढे टाकले. ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट प्रॉपरली मिडल करताना आणि बॉलच्या मेरिटवर या ठिकाणी बॅटिंग करताना दिसल्या प्रतीक चौधरी. स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतात. एका धावेच्या मदतीने 15 या आकड्यावर प्रतीक पाटीलनं खूप चांगलं षटक टाकलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन कन्सीड करत असताना 2 इम्पॉर्टंट विकेट त्यानं प्राप्त करून दिले. परंतु आता वेदांत बॅक झालाय या फायनल मॅच मध्ये. तो थोडा महागडा ठरतोय. मोहिल समोर फुल टॉस होता. अपील आउट झाली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न ज्या मोहिल म्हात्रेनं ही स्पर्धा पूर्ण गाजवली आहे त्या मोहिल समोर हा फुल टॉस होता आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. बॅटला स्पर्श हलकासा होता. स्कोर एका धावेने. हे पहा खराब बॉल होता. ह्या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचा होता परंतु मोठा फटका इथे एक्झिक्यूट करता आलेला नाहीये आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 16 धावा. पुढचा बॉल वेदांत कटर होता. पडल्यानंतर आउटसाइड द ऑप्शन स्विंग पाहायला मिळाला. कटर पाहायला मिळाला. फिंगर रोल केले आणि हा चेंडू सरळ विकेट किपर प्रतीकच्या हातामध्ये. डॉट बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट. फिंगर रोल केले त्या ठिकाणी. खूप चांगला टप्पा. पडल्यानंतर वळण घेणारा गर्रकन बाहेर निघाला. आणखी एक निर्धाव दबाव टाकण्याचा प्रयत्न पुन्हा या षटकामध्ये केला जातोय. 5 ओव्हर मॅच. कामतगडच्या बॅटर समोर चांगली लेथ परंतु इथे ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनला
क्षेत्ररक्षक सज्जत मोनिश पाटील. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 17 धावा 17ला 2. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी केलेल्या पान पुरवला बायांचा तरी कशावरी तांबल्या हे बाया तो कागद तुम्ही रुचल्या गो बाया तो कागद तुम्ही रुचल्या. हे काय पाहिजे बायांना मान षटकार पाहिजे षटकार. हे षटकाराचे नादन माझ्या बाया जायला गार गो बाया जायला गार मंगल षटकार छान छान गो बाया जायला गार मंगल मंगल षटकार छान. हे षटकाराचे नादन माझ्या बाया जायला गार गो बाया जायला गार मंगल षटकार छान गो नादन माझ्या बाया जायला गार गो बाया जायला गार मंगल षटकार छान गो. सन्माननीय गणेश रतन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज फायनलचा मॅच ठाणे जिल्हा ग्रामीण आपण पाहतो. एका बाजूला दोन्ही भिवंडीचे संघ आहेत त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली आणि दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतघर. अतिशय चांगली ही लढत तुम्हाला पाहायला मिळते आणि तितकेच दिग्गज नेते मंडळी या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळते. तसेच विश्वनाथ पाटील लाल्या भाऊ हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रदीपदादा पाटील आणि लाल्या भाऊ यांचं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय मी. धन्यवाद. प्रतीक पाटील सेकंड ओव्हरमध्ये कंटिन्यू त्याला ठेवलं गेलं. कॅप्टनच्या वतीनं पहिला बॉल यॉर्क लेंथ होता. लाऊड अपील करण्यात आली होती परंतु हा चेंडू येतोय डॉट बॉल. डॉट बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. एक प्रतीक जो बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून एक षटकार बघायला मिळाला परंतु यावेळेला प्रतीक पाटीलचा हो स्विंगिंग यॉर्कर होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं. या बॉलसाठी डॉट बॉल आला आणि धावा झाल्या. स्कोर कार्डवरती 17 धावा. थोडंसं प्रश्नचिन्ह उभा राहिला त्या ठिकाणी. ज्या प्रकारे एक्सप्रेशन्स आपण पाहतोय स्टंपच्या मधून तर चेंडू गेला नाही ना. पुन्हा आपण रिप्लेमध्ये पाहूया. ज्या प्रकारे विकेट किपर गोलंदाज चर्चा करतायत. ओ स्टंपना आय थिंक लागून गेला बॉल परंतु बेल्स पडली नाही. बिलकुल बिलकुल. 17 वर धावसंख्या स्थिर आहे. पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा यॉर्कर आणखी एक यॉर्कर टो क्रशर फलंदाज बाद विकेट गॉन. हे नादी नका लागू अग्री कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. नादी नका लागू अग्री कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. जर अग्री खवाल्याला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. अग्री कोली खवाल्याला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. अग्री खवाल्याला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. अग्री कोली खवाल्याला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. हे नादी नका. चला ऑर्केस्ट्रा जसा स्टॉप होतो जणू काय डबल बारी सुरू आहे. धन्यवाद. टेंबोली संघाच्या गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. बालकुमचे हरीश भगत सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि षटकारांची हॅट्रिक जेव्हा बॅटिंग टेंबोली संघ करेल तेव्हा 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. आई वजेश्वरी ब्रॉसबँडचे हे कलाकार तुम्हाला स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट ट्रम्पेट वादक आपण पाहतोय भावेश नाईक तसेच उमेश नाईक. 17 ला 3 सध्याची स्थिती आहे. विकेट टेकर गोलंदाज प्रतीकला ही तिसरी सफलता या ठिकाणी मिळाली आहे. धारदार गोलंदाजी करत असताना हा जखमी वाघ आहे आणि जखमी वाघाची दहाड प्रत्येकाला ठाऊक आहे. पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला स्मॅश करण्यात आला थ्रू दी गॅप. नो देयर इज अ फिल्डर अंडरनीथ अँड वन मोर विकेट. नो मिस्टेक फ्रॉम फिल्डर. हे दूध की सफेदी निर्मा से आई. दूध की सफेदी निर्मा से आई. रंगीन कपड़ा में घुल मिल जाए सबकी पसंद निर्मा. वॉशिंग पाउडर निर्मा. वॉशिंग पाउडर निर्मा. वॉशिंग पाउडर निर्मा. वॉशिंग पाउडर निर्मा. सन्माननीय निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून 3333 रुपये
षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक जॉली कामतगर संघाच्या खेळाडूंसाठी आहे. त्याचबरोबर अजय नाईक आणि बारक्या चौधरी यांच्याकडून देखील मोहिलसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 मध्ये 6 जर आले तर 3000 रुपये. विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना गोलंदाज प्रतीक चौथा धक्का त्यानं दिलाय. धक्के पे धक्का दे धक्का. ओम पाटील आला आणि आल्या पावली परतला देखील निराशा चेहऱ्यावर त्याच्या पाहायला मिळाली आहे. चांगला फटका होता परंतु त्यानं थेट क्षेत्ररक्षकाला निवडलं. हॅट्रिक बॉल फायनल मध्ये काय गोलंदाजी केली आहे. ड्रीम स्पेल हाताळत असताना हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा रोमित समोर प्रतीक पाटील. हॅट्रिकची संधी आहे परंतु यावेळेला चांगला फटका गॅप शोधला. गॅप फाइंड करत असताना ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. फायनल मॅच मध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. नेहमीच युवकांना घेऊन पुढे चालत असतो. टेंबोलीचा हा कोहिनूर हिरा आज पुन्हा फायनल मॅच मध्ये चमकला. चेक फायनलचा मॅच जेव्हा समाप्त होईल तेव्हा आई वज्रेश्वरी ब्रॉसबँडच्या पथकाचे सर्व सदस्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रोमी समोर लॉफ करण्यात आला. कुड बी 5 पर नो. असं वाटलं होतं की 5वा फलंदाज त्याला मिळतो की काय परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर होता आणि तिथे फक्त एकच धाव मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 20 वर. अशीच काहीशी स्थिती होती देवरुंगच्या विरुद्ध ज्या वेळेला कामतगर खेळत होता. शेवटच्या क्षणाला काही रन्स आल्या. ओ यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय डीप मध्ये कवसला. एकच धाव मोहिल म्हात्रे. पूर्ण स्पर्धा ज्यानं गाजवली आहे आणि जरूर या फायनल मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा असेल. कदाचित आता प्रतीकचा शेवटचा बॉल त्याच्यावर डिफेन्स केला असावा. 3 ओव्हर संपले आणि 3 ओव्हर मध्ये 7च्या सरासरीने धावा झाल्या. 21 ला 4. हे डीजे दीपेशाला गो आमचा डीजे विवेकाला. हे डीजे दीपेशाला गो आमचा डीजे विवेकाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे दीपेशाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे दीपेशाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे विवेकाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे विवेकाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे दीपेशाला. हे डीजे दीपेशाला रे आमचा डीजे दीपेशाला. या स्पर्धेसाठी सर्वप्रथम या स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजेच बाईक सन्माननीय गिरीश शेठ म्हात्रे गुंदिले गावचे उद्योजक आणि श्रीकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक देण्यात आलेली आहे. मालिकावीर ती इथे पोचलेली आहे. मॅजिक बॉक्स जो समोर आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळते. 3 स्पोर्ट्स सायकल त्या खेळाडूंसाठी आम्हाला इथे देण्यात आलेले आहे. सुरेंद्र गुलवी साहेब निर्दोष जुकर या साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल देण्यात आलेल्या आहेत. ट्रॉफी सन्माननीय निलेश जोशी कुंतीबाई चषकाचे आयोजक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफीज आलेल्या आहेत. तसेच सन्माननीय मनोज गुलवी साहेब यांच्या माध्यमातून देखील स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. तसेच प्रदीपदादा तरे महालक्ष्मी एंटरप्राइजेस चे ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सेकंड प्राइज आम्ही आपला देखील आभार व्यक्त करतोय. सर्व देणगीदार जे आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा आता सामन्याला सुरुवात होत आहे. जसं वेळ मिळेल तशी सर्वांची नावं तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचू. गरकाबी डोंगरे ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे सन्माननीय योगेश गुलवी यांच्यामध्ये सन्मान चिन्ह नरेंद्र भाऊ गुलवी यांनी देखील VIP सन्मान चिन्ह जे आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मयूर पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी करण्यासाठी यशचा पहिला बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. मॅचच्या टो एंडला लागला. बॉल येतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतात. एका हाताने बॉल उचलला. त्याचबरोबर आदित्य नाईक यांचा नाव आवर्जून घेऊया. आज या दुनियामध्ये कैलासवासी निलेश दादव नाईक आज नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आदित्य नाईक यांनी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथा पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. बॅक टू क्रिकेट. हा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट लॉंग ऑन ला बॉल येतोय. एक टप्पा घेत असताना सर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लासिकल चौकार रोमित चौधरीच्या बॅटमधून. हे माझे बनवाला गजू बाबूला जो कोणी नरल त्याचा वाटो लावयल. त्याचा वाटो लावयल. त्याचा वाटो लावयल.
हे माझे बंधवाला गच्चू पाहूला जो कोणी नरल त्याचा वाटोलावय हे वरदान दे आई हे वरदान दे आई आज त्यांचे काम धंद्याला आज त्यांचे काम धंद्याला पार्टनरशिपची गरज आहे आणि ती भागीदारी आता या दोन फलंदाजांनी सुरू केली असं म्हणूया आपण. रोमित समोर ऑन साइड ला उडवला स्क्वेअर लेगला झेल पकडली मतदार गोराटकरनं. वन मोर विकेट डाऊन आणखी एक धक्का. राजा राणी राजा राजा राणी राजा राजा राणी राजा हे राजा राणी राजा हे राजा राणी राजा हे राजा राणी राजा राजा राणी राजा हे राजा राणी राजा. थँक्यू. मनोज भंडारी आपल्यासाठी एक फरमाईश संगीत आहे. होते चर्चा दिल्लीत दादांची आमदार रुपेश म्हात्रे दादांची. हा गाणी नक्कीच आम्हाला मेसेज आलेला आहे. हा गाणं होऊन जाऊ द्या एकदा. सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला. प्रदीपदादा पाटील त्याचबरोबर विश्वनाथ लाल्या भाऊ आम्ही देखील आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल यानंतर. मनोज भंडारी पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. 26-5. यश नवीन बॅटर फुल टॉस होता परंतु इथे आता फलंदाजाला संयम दाखवावा लागेल आणि तो संयम त्याने दाखवला कारण विकेट फार वेगाने जात आहेत. विकेट्स वाचवणं गरजेचे आहेत कारण ही स्पर्धा फार मोठी आणि या स्पर्धेची मोठी फायनल आहे. त्याच्यामुळे फायटिंग टोटल कडे नक्कीच तुम्हाला जावं लागेल. बॉलिंग अटॅक जॉली स्पोर्ट कामतगरचा फार चांगला आहे. आपण सर्वांनी बघितलेला आहे. टेंबोलीकरांना चॅलेंज द्यायचं असेल तर त्यांना ठाऊक आहे की 50च्या आसपास धावा जोडणं गरजेच्या. सध्या 27 धावा स्कोर कार्डवर. मोहिल समोर पूल केलाय खेचून मारलाय आणि फेकून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. Full and powerful. What a magnificent hit. Have a look at that. Action replay. Half tracker ball. Mohil Mhatre. Fantastic stroke. Flat sixer. या षटकाराची गरज होती आणि या सिक्सर अर्ध्या विकेटवर बॉल आला आणि त्याच्यानंतर डोक्यावर हात. यश नांदुरकरचं तुम्हाला बघायला मिळालं. यंगस्टर परंतु या मोठ्या स्टेजला आता रन्स कन्सिड करताना. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोर. VIP डाईजला सलामी देणारा मान्यवर कक्षामध्ये येतोय षटकार. मोहिल ऑन फायर. आई तुझा अनिल दादा लागो आई तुझा अनिल दादा आई तुझा अनिल दादा लागो आई तुझा अनिल दादा आई तुझा अनिल दादा लागो आई तुझा अनिल दादा आई तुझा अनिल दादा लागो आई तुझा अनिल दादा आई तुझा रुपेश दादा लागो ना गज्जू बाबू आला. आई तुझा रुपेश दादा लागो गज्जूबाई आला. मथुरचा संगीत देखील होऊन जाऊ द्या. कमेंट आलेले आहे आणि सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांचं देखील विशेष इथे आम्हाला साथ राहिलेली आहे कारण की आता जस्ट आम्हाला माहिती मिळाली आहे की तन्व मालवकर यांच्या माध्यमातून की प्रल्हाद नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला इथे नक्कीच खूप मोठी इथे सहकारी लाभलेला आहे. मनोहर तरे सर जोडलेले आहेत. वेलकम. 39 धावा स्कोर कार्ड वरती. 39-5. अंतिम षटक आहे आणि कामतगरकरांचा आता जल्लोष सुरू झालेला आहे. त्यांना माहिती आहे की टीम आपली फायटिंग टोटल कडे वाटचाल करते. 39 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तमाम येथे जमलेल्या क्रीडा रसिकांना एकच विनंती असेल की एकदा जोरदार टाळणी गजर करा आणि या स्पर्धेला तुम्ही शुभेच्छा द्या. मित्रांनो फार मोठी स्पर्धा आज गजूभाऊंनी आज या तमाम भिवंडीकरांसाठी आणली आणि या स्पर्धेचं अखंड यश आज ओनली गजूभाऊंना नाही तर या संपूर्ण क्रिकेटर्सना मिळालाय. ज्या पद्धतीचा खेळ
यावेळेला पहिला बॉल होता मोनिशचा, थोडंसं कटर होता, पडल्यानंतर थोडी मुवमेंट पाहायला मिळाली. एकच धाव, पंचांचा लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 40. थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. प्रदीप पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. शिवसेना युवा प्रमुख फेस 1 अरिन सिटीचे प्रोप्रायटर, एक प्रसिद्ध उद्योगपती, युवा उद्योजक प्रदीप पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागत. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. हो, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा लाऊड अपील झाली आहे. धाव इथे 1 मिळाली आहे. सेकंडचा कॉल होता परंतु नकार आला. एका धावेने स्कोर पुन्हा पुढे जाताना सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोनिशनं अंतिम षटकामध्ये वेगावर जास्त भरोसा दाखवलाय. तसं सातत्याने तो ओव्हर द विकेटने तो उजव्या त्याच्या बॅटरसाठी बॉल बाहेर मूव्ह करतो, परंतु आज अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. यश आहे त्याच्या समोर. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केला, आडव्या बॅटनं प्रहार करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. मोस्ट ऑफ बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिला. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता यश पाटीलचा, परंतु 1 धाव फक्त मिळाली. 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत अंतिम षटकात आल्यात. दबाव शिफ्ट करण्याचा प्रयत्न, मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न आता जॉलीच्या विरुद्ध त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जय हनुमान टेंबोली करत असताना फायनल मॅच मध्ये दबाव असतो बघा. इव्हन इंटरनॅशनल क्रिकेट का ना असू द्या, फायनल सामन्याचा दबाव असतो. लो स्कोरिंगच्या मॅचेसही मॅच मध्ये इंटरेस्टिंग होत असतात. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, अर्ध्या विकेटवर बॉल होता, डायरेक्ट हिट लागलाय आणि फलंदाज होतो रन आउट. विकेट गॉन. हे कोण रे आला यो भिवंडी वाला, कोण रे आला यो भिवंडी वाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या लाडाच्या रुपेश दादाच्या नावात दम आहे रे, आमच्या लाडाच्या गज्जू भाऊच्या नावात दम आहे रे, लाडाच्या रुपेश दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या लाडाच्या गज्जू भाऊच्या या नावात दम आहे रे. अर्ध्या विकेटवर बॉल होता, बॅटर थोडासा नाराज असेल कारण इथे चौकार किंवा षटकार येऊ शकला असता. टेंबोली संघ जो आज मैदानामध्ये खेळतोय तो गजू भाऊंनीच खरं तर या स्पर्धेमध्ये संघ पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांच्या नावानं आज त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या नावानं तो संघ मैदानात उतरलाय आणि ते नाव त्यांच्यासाठी लकी ठरलेलं आहे. ज्या प्रकारे खेळ त्यांचा सुरू आहे. नवीन बॅटर गीतेश मैदानामध्ये एंटर होतोय. आज गोलंदाजीमध्ये प्रतीक पाटीलनं 2 षटकांचा स्पेल हाताळला, 10 रन खर्च करत असताना 4 विकेट्स घेतल्या. वेदांत पाटीलच्या विरुद्ध 11 आल्या, यश नांदुरकरच्या विरुद्ध 18 आल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये मोनिश आता कमाल करतोय. 42 धावा स्कोर कार्डवर असताना 6 धक्के लागलेत. शेवटचे 2 बॉल लेफ्टी बॅटर मैदानात पाठवलाय. गीतेश मोनिश पाटील समोर आता एक वेगळी रणनीती जॉली कामतकरची. एखादा मोठा फटका 50च्या दिशेनं, तो मोठा फटका येणार का? बॉल हवेत आहे, बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक वेदांत जज करत होता. पाटमोरे धावताना आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे राहिलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी स्कोर आता 44 वर. थोडासा कठीण झेल होता, लेंथ बॉल होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बट देयर इज नो प्रॉपर टायमिंग बिहाइंड द स्ट्रोक. नॉट अ व्हेरी गुड शॉट, परंतु 2 धावा मिळाल्या, ह्या महत्वाच्या होत्या. 44 धावा एकेका धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्व आहे आणि ते प्रत्येकाला ठाऊक आहे. या टुर्नामेंट्समध्ये अनेक साऱ्या टीम्स अशा होत्या की बरोबरीमध्ये आल्या आणि त्यांना स्पर्धा सोडावी लागली. शेवटचा बॉल 44 धावा 44 रन्स. मोनिश पाटील गीतेश समोर ऑन साइडला पुल केला. शेवटच्या बॉलवर बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. शेवटच्या बॉलवर सिक्सर आला. धावा झाल्या धावफलकावरती 50 आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी टेंबोली संघाला 51 धावांचं लक्ष्य. हा सेलिब्रेशन सुरू झाला. ही पब्लिक है यार, क्या बात है, क्या बात है. हा षटकार नाही, ही मॅच बनली आहे आता, कारण की या षटकाराने बरेच काही सांगून गेलेलं आहे. जॉली स्पोर्ट कामतकर मोठा संघ आहे. थँक्यू डीजे, थँक्यू कॉमेडी बॉक्स. व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. शिवालिक पार्कचे प्रोप्रायटर उद्योगपती प्रल्हाद नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. लिजंड क्रिकेटर आहेत. इथे एक फरमाईश आली आहे की मथुर बैलाचं गीत झालं पाहिजे.
हे जाईल तिथल्या आड्यावा आमच्या मथुराची हाय हवा जाईल तिथल्या आड्यावा आमच्या मथुराची हाय हवा राहुल भाई करदे रवाना बिंदन लाखाचं बक्षीस लावा राहुल पाटील करदे रवाना बिंदन लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करदे रवाना बिंदन लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करदे रवाना बिंदन लाखाचं बक्षीस लावा हे कंप्यूटर दे बाजी सर जाईल तिथल्या आड्यावर जायला तिथल्या आड्यावर पावर फुलमा लकड्यांच्या रन गजू भाऊची हाय पावर गजूबाईची हाय पावर गजूबाईची हाय पावर गावागावात नवद वेचा होतो या गावगावा गावागावात नवद वेचा होतो या गावगावा आर्मी रिटायरचे सन्माननीय अनिल सुरकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नरेंद्र भाऊ गुळवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मान्यवरांना सन्मानित करावं. बरेच मान्यवर आहेत आणि थोडा मी ऑर्केस्ट्रा मॅन आणि कॉमेडी बॉक्सने थांबवतोय. फायनलच्या शेवटच्या टप्प्याला सुरू होण्या अगोदर सर्व मान्यवरांना व्यासपीठावर सन्मानित करूया. अच्छा या भव्य दिव्य क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपण आलेला आहात आणि बरीच मेहनत देखील या कार्यक्रमासाठी त्यांचं व्यासपीठावर करूया स्वागत आणि सन्मान. तसेच आमचे लोकप्रिय लाल्या भाऊ पाटील यांना विनंती असेल आपण यापुढे शिवसेना विभाग प्रमुख आहेत एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग देखील असतो. लाल्या भाऊ पाटील यांना देखील करूया व्यासपीठावर सन्मानित. नक्कीच सुरकर साहेबांची 5 दिवस सिक्युरिटी देखील या ठिकाणी लाभलेली आहे त्याचं हार्दिक अभिनंदन. गजेंद्र भाऊंना विनंती असेल पुढील सन्मान आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी करायचा आहे. निलेश जोशी साहेब थांबा जाऊ नका. लाल्या भाऊ पाटील विभाग प्रमुख शिवसेना यांना व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. तसेच मनोज दिवेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज दिवेकर हर्षल गुलवी त्यांचा सत्कार करतील. मनोज दिवेकर त्यानंतर कल्पेश गुलवी युवा उद्योजक यांना देखील विनंती आपण पुढे या. तसेच विपिन पाटील यांना देखील विनंती पुढे या. हितेश नाईक युवा उद्योजक हितेश नाईक युवा उद्योजक यांना देखील विनंती पुढे यायचं आहे. हर्षल गुलवी या. मनोज दिवेकर या पुढे. मनोज दिवेकर यांना देखील सन्मान करायचे. शांतीनगरचे युवा उद्योजक आहेत सामाजिक कार्यकर्ते. शांतीनगर भिवंडी आपलाच इलाका है शांतिनगर लेकिन इलाका भी और धमाका भी हमारा होना चाहिए वहां पर अभी 30 साल. या ठिकाणी गरक्या भाईंचा शुभागमन झालेला आहे. श्री गणेश डिस्को लाईटचे प्रोप्रायटर. कुठला इव्हेंट करा एक शोभा आडा कार्यक्रमाला. मनोज दिवेकर नंतर कल्पेश गुलवी याचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हर्षल गुलवी यांना विनंती असेल. हर्षल भाऊंच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. रवींद्र गुलवी पुढे या. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या. रवींद्र गुलवी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे कल्पेश गुलवी यांचं. नक्कीच मुख्य आयोजक गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं मान सन्मान इथे केला जात आहे. रवींद्र गुलवी त्यांच्या शुभ हस्ते कल्पेश गुलवी दोघं मित्र आहेत आणि या मित्रांचा सन्मान इथे पाहायला मिळतोय. हितेश नाईक यांना विनंती असं पुढे आहे. हितेश नाईक यांनी सिटी इमर्जन्सीच्या या 3ऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज स्पॉन्सर केलेली आहे. हितेश नाईक युवा उद्योजक आहेत आपल्या गावातील. त्यांना विनंती करतो यापुढे. नक्कीच शिवालिका पार्कचे हितेश नाईक इथे जोडलेले आहेत. हे नक्कीच भजनामध्ये देखील सुंदर गायन देखील करतायत. एक चांगलं भजनप्रेमी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर बिपिन पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील त्यानंतर सन्मानित करायचं आहे. मॅच ऑन होण्या अगोदर एक फरमाईश संगीत इथे आपल्या दादांची फरमाईश आहे. वाघ जन्माला आला किती दुराती ही कार्याची. वाघ जन्माला आला किती दुराती ही कार्याची. होते चर्चा दिल्लीत दादाची आमदार रुपेश म्हात्रे साहेबांची. 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 वाघ जन्माला आला किती दुराती ही कार्याची. वाघ जन्माला आला किती दुराती ही कार्याची.
होते चर्चा दिल्लीत दादांची आमदार रुपेश म्हात्रे साहेबांची चर्चा दिल्लीत दादांची आमदार रुपेश म्हात्रे साहेबांची चर्चा दिल्लीत दादांची आमदार रुपेश म्हात्रे साहेबांची होते चर्चा दिल्लीत दादांची आमदार रुपेश म्हात्रे साहेबांची त्यानंतर पर्यंत सिटी फेज 2 चे प्रोप्रायटर मनोहर जोशी साहेबांना विनंती असेल, आमचे स्पॉन्सर आहेत मनोहर जोशी, युवा उद्योजक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, जोशी फाउंडेशनचे फाउंडर आहेत मनोहर गजानन जोशी. फेज 2 आर्यन सिटी भिवंडी प्रोप्रायटर साहेबांना देखील करूया सन्मानित आजच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने. एकापेक्षा एक इव्हेंट देखील या ठिकाणी आपण आयोजित करता आपण पाहिलेले आहे त्यांच्या माध्यमातून, मनोहर जोशी साहेबांच्या माध्यमातून. मग कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रिकेटच्या स्पर्धा असो, त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान देखील लाभत असतं. आज जोशी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते काम देखील करतायत. त्यांना करू या व्यासपीठावर सन्मानित. आपल्या सामाजिक कार्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. नवीन 40+ विद्यमान अध्यक्ष आहेत मनोहर दादा जोशी यांचा हा मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. न्यू 40+ संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत मनोहर दादा जोशी यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर. तसेच प्रदीप पाटील, मान्य श्री प्रदीपजी पाटील साहेब शिवसेना विभाग प्रमुख आर्यन सिटी फेस्टचे प्रोप्रायटर आहेत. आरटीओचे सन्मानी भामरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपला विनंती स्थानापन्न व्हावं. प्रदीप पाटील आर्यन सिटी फेस्ट 1 चे प्रोप्रायटर, शिवसेना विभाग प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते. राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा ठेवण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांच्या बंधूंच्या नक्की स्मरणार्थ राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा आयोजन करणारे आपल्या शहरातील एकमेव दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच प्रदीप पाटील फेस्ट 1 आर्यन सिटीचे प्रोप्रायटर यांचं करूया व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान. या ठाण्या वागान विकासाला आणले गती, या ठाण्या वागान विकासाला आणले गती. किंग मेकर आयत किती न गज्जू बाबूच गाना विधी, किंग मेकर आयत किती न गज्जू बाबूच गाना विधी, किंग मेकर आयत किती न गज्जू बाबूच गाना विधी, किंग मेकर आयत किती न गज्जू बाबूच गाना विधी. मनोहर तरे सर, षटकाच्या समाप्तीनंतर आता थोडासा मॅच गरम आहे. नक्की चालू द्या. याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक पाहे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी, आता दिवस चारी खेळीमेळी. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिला डाव संपलेला आपण पाहिला, ज्यामध्ये धावा बनलेले 50 आणि 51 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. दुसऱ्या डावामध्ये टेंबिवली या संघाला ब्रास ब्रँड पथकाला विनंती आहे, ज्यावेळेस चेंडू फेकला जातो त्यावेळेस आपण शांत राहायचंय, वाजवू नका, कारण कॉट बिहाइंड जर फलंदाज होत असेल तर ते ऐकायला येणार नाही. पहिलं षटक मोहिलच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. हा चेंडू इथे वाईड असलेला आपण सगळेजण बघत आहोत. पंचांच्या वतीने इथे चेंडू वाईड घोषित करण्यात आलेले आहेत. धावपलकाकडे नजर टाकली तर धाबा जाऊन पोहोचलेले आहेत, त्या म्हणजेच 8 वर आणि दोन धावा याच दरम्यान इथे पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहोत. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेने फार मोठी पसंती मिळवलेली आहे. या स्पर्धेत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून इथे राहिलेला आपण सगळेजण बघत आहोत. प्रतीक आणि मंदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. चुकले यष्टीरक्षक, त्याचबरोबर 2 क्षेत्ररक्षक आणि त्यांच्यामधून चेंडू सीमा पार चौकार.
हे रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज शिर्डीला हे झाडाला बोलावणं जण जाईन हे म्हणाला तो पालखी घेऊन हे रिंगण आज्ञा मला निघालो हा चौकार धावपलकर जोडला जाईल. एकूण धावांचा जर आपण विचार केला तर धावा धावून पोहोचलेले त्या 14 अर्थात 14 पर्यंत. यावेळेस इथे हेलिकॉप्टर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये ऑन ड्राईव्हचा फटका प्रतीक खेळतोय. अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे टेंबोली संघाचा जर विचार केला तर टार्झन ऑफ टेंबोली अशा पद्धतीने त्याला इथे संबोधन मिळालेलं आहे. कोणतेही संबोधन तुम्हाला तुमच्या कामगिरीशिवाय मिळत नाही. खरं तर अनेकदा आपण अनेक व्यक्तींच्या समोर दानशूर राजे असं संबोधन लावत असतो. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असंही संबोधन लावलं जातं. क्रिकेटच्या टर्म मध्ये जर आपण गेलो तर क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हणून सचिन रमेश तेंडुलकर याला संबोधन लावलं गेलेलं आहे. हे बघा प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला त्याने उचलून धरलेली आहे. या बेसी त्या आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांच्या वतीने वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावपलकावर जोडण्यात येईल. 32 संघ ग्रामीणचे या स्पर्धेमध्ये सम्मिलित झाले होते आणि त्या 32 संघांमधून 2 मातब्बर संघ इथे पुढे आलेले आहेत. अनेक विभागातून संघ आले. वाडा परिसरातून संघ आले होते. पनवेल मधून संघ आलेले आपल्याला पाहायला मिळाले. ठाणे परिसरामधून सुद्धा काही संघांनी इथे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. परंतु एक महत्वाची गोष्ट जर आपल्या समोर मांडायची झाली तर भिवंडी तालुक्यातील हे 2 दादा संघ मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकाची मेगा फिनाले खेळत आहेत. त्यावरून भिवंडी तालुक्याचे क्रिकेट खरं तर इथे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्याचमुळे कौतुक असलेल्या या दोन्ही संघांचं पहिलं षटक संपतं. मोहिलने धावपलकावर खरं तर इथे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना 17 धावा जोडण्याची संधी दिलेली आहे. एक गडी बाद. ठाणे जिल्ह्यात नवराजाच्या आहे सांभ्र भाव ठाणे जिल्ह्यात नवराजाच्या आहे सांभ्र भाव बाल्या मामाचे गाजते या नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते या नाव आमच्या मामाचे गाजते नाव मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव ठाणे जिल्ह्यात नवराजाच्या आहे सांभ्र भाव ठाणे जिल्ह्यात नवराजाच्या आहे सांभ्र भाव बाल्या मामाचे गाजते या नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते या नाव आमच्या मामाचे गाजते नाव मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव. पहिलं षटक संपलं. 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपल्याला पाहायला मिळतील एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. 51 पर्यंत डाव घेऊन जायचंय टेंबोली संघाला सामना जिंकण्यासाठी. हा महाअंतिम सामना इथे खेळला जात आहे तो म्हणजे या स्पर्धेचा हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळी स्मृती चषक 20-25 या स्पर्धेबरोबर गेली 5 दिवस 5 रजींमध्ये आपण सगळेजण जोडलेलो आहोत. करंट रन रेटचा विचार केला टेंबोलीचा तर तो करंट रन रेट आहे 17चा. चांगली सुरुवात दर्जेदार समर्पक सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये टेंबोलीला मिळालेली आहे. दुसरं षटक रितेशचा हा फुलटॉस यावेळेस फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जरूर केलेलं आहे. उंचीबाबत थोडा तो साशंक आहे आणि त्याचमुळे थोडी नाराजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे. त्याचा वापर जिथे गरज आहे तिथे तुम्ही करू शकता आणि फलंदाजांच्या वतीने तेच कार्य केलं गेलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत मैदानी पंचांनी घेतलेली आहे. या चेंडूवरचा हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. श्री गजेंद्रजी गोडवी साहेब शिवसेना विभाग प्रमुख त्याचबरोबर शिव वाहतूक सेना प्रमुख यांच्या वतीने हे बहारदार दिव्य आणि भव्य स्पर्धा गेली 5 दिवस 5 आणि 5 रजनीमध्ये आपण सगळेजण खरं तर इकडे अनुभवत आहात. स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेने महाराष्ट्रभर चर्चा मिळवलेली आहे. पहिलं पर्व आणि पहिलं पर्व इतकं दर्जेदार असेल हे कोणी स्वप्नातही याचा विचार करू शकत नाही आणि ते सत्यामध्ये उतरवण्याचं काम सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने केलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने सगळ्या क्रिकेट खेळाडूंच्या वतीने समर्थकांच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि लवकरात लवकर ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा महाराष्ट्रातील टॉप स्पर्धांच्या टुर्नामेंटच्या यादीमध्ये येईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. या स्पर्धेमध्ये कोणतीही गोष्ट कमी पडलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. जिथे जे गरजेचं आहे तिथे ते देण्याचा प्रयत्न इथे आयोजकांनी निश्चितच केलेला आहे आणि त्याचमुळे इथे या स्पर्धेचा गवगवा सर्वत्र होत असलेला आपण बघत आहोत.
मी या अगोदरही एकदा म्हटलं होतं की तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक थाप पडत असतात आणि तेच कार्य सन्मान्य गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. आजचा दिवस महाअंतिम दिवस आणि महाअंतिम रजनी आपण सगळेजण बघत आहोत. इट्स ए फेअर डिलिव्हरी आणि या रजनीत 4 चंद्र लावण्यासाठी आपण बघतो अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने इथे ऑर्केस्ट्रा पथक आहे. चांगलं गायन त्यांच्या वतीने केलं जातं, चांगली वाजनाची साथ त्यांना तिकडे त्यांचे सहकारी देत आहेत आणि इन फ्रंट ऑफ दी कॉमेंट्री बॉक्स अगदी विरुद्ध दिशेला आपल्याला ब्रास बँड पथकही पाहायला मिळतो आणि सगळीकडे जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. हीच पोचपावती आहे या स्पर्धेला. दुसरं षटक रितेशच्या वतीने इथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू केले गेलेले. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला 1 धाव इकडे मिळालेली आहे. धावपलकाकडे नजर दिली तर एकूण धावपलक जाऊन पोहोचलेले आहे ते 18 वर फलंदाज या अगोदर विरेश बाद झालेला आपण पाहिलेला आहे. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये जितका वेळ उभा राहील तितका वेळ गोलंदाजी करणारा संघ अडचणींना त्यांना सामोरं जावं लागेल, कारण या फलंदाजाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःच्या नावाचा बोलबाला निर्माण केलेला आहे आणि हा सामना त्यातल्या त्यात मेगा फिनालेचा. यावेळेस इथं हपामपूलचा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू अडवतायत, त्यानंतर इथे फेकी केली जाईल आणि त्याचमुळे असं म्हणतात की तुमचा प्रतिस्पर्धी जर दमदार असेल, तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर तुम्हाला अधिकचा जोर लावावा लागतो त्या क्षेत्रामध्ये त्याला परास्त करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी. फक्त खेळापुरता किंवा क्रीडा क्षेत्रापुरता हे स्टेटमेंट इथे मर्यादित नाही. त्याचमुळे इथे आता दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांच्या क्रिकेटचा विचार केला तर दोन्ही संघांना क्रिकेटचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. भिवंडी क्रिकेटची म्हणजे पंढरी आणि त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे 2 संघ आपल्या नावाचा बोलबाला तयार करत असलेले गेले अनेक वर्षापासून आपण बघत आहोत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मैदानाच्या आतून गोकुलदास पाटील यांच्या वतीने मिळालेला आहे. हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. कोणती स्पर्धा मोठी होत असताना अंपायरिंग स्टँडर्ड पाहिलं जातं आणि इथे या स्पर्धेमध्ये पंचगिरीचं स्टँडर्ड अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. या गावचे आणखी एक सुपुत्र गोकुलदासजी पाटील सर, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये शकीलजी कोटी सर, परेशजी महाजन सर, त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील सर यांच्या वतीने गेली 5 दिवसापासून अत्यंत चांगलं स्टँडर्ड अंपायरिंग आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणखी काही मापदंड आहेत एखादी स्पर्धा मोठी होत असताना. त्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षक किती जोडलेले आहेत यावरून त्या स्पर्धेचा दर्जा निश्चितच ठरत असतो. आज तुमची नजर जिकडे जाईल तिकडे फक्त तुम्हाला माणसं आणि माणसं, प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. हा सुद्धा मापदंड या स्पर्धेने इथे क्रॉस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा महत्वाचा मुद्दा, कोणती स्पर्धा मोठी होत असताना मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर विराजमान होतात हे पाहिलं जातं. याही विषयाकडे आपण वळणार आहोत. रितेशचं हे षटक क्रमांक 2चं मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धावपलकावर. यावेळेस इथे पूल केलेलं आहे, खेचून मारलं, पॉवर दाखवली आणि हा पॉवरफुल षटकार. हे दमलाय आहे गजू भाऊच्या नावात, असतंय सुरेंद्र भाऊ नेहमी वजनात. दमलाय आहे अजय भाऊच्या नावात, असतंय तन्मय बाई नेहमी वजनात. हे आले न गेले किती ग झाले त्याच्या परी कोणी नाही रे, आले न गेले किती ग झाले त्याच्या परी कोणी नाही रे. असं कुठलं जगाव नाही रे जिथे गजू भाऊचं नाव नाही रे, असं कुठलं जगाव नाही रे जिथे गजू भाऊचं नाव नाही रे, असं कुठलं जगाव नाही रे जिथे गजू भाऊचं नाव नाही रे, असं कुठलं जगाव नाही रे जिथे गजू भाऊचं नाव नाही रे. गजेंद्रजी गुळवी साहेब यांच्यावर आधारित हे संगीत आपण खरं तर अनुभवलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. मैदानाच्या आतमध्ये या अगोदर खरं तर षटकार आलेला आपण पाहिला आणि षटकाराने धावपलक 26 वर जाऊन पोहोचलेले. थोडा अपडेशन आहे, जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे, कारण धावपलकावर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 26 अर्थात 26. या षटकातील जर आपण चेंडूंचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू येणं अजून शेष आहे. आपल्या वडिलांचा आध्यात्मिक वारसा, सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम गजेंद्रजी गुळवी साहेब इथे करतायत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. यावेळेस इथे उजव्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू खरं तर हाताळला गेलेला आहे. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रितेशच्या वतीने केलं जात आहे. एक तेरी तो एक मेरी, वार तर परटवार, हल्ला तर प्रतिहल्ला, नीती तर रणनीती, शह तर काटशाह. मैदानाच्या आतमध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण बघणार आहोत, कारण हे क्रिकेट आहे भिवंडीचं. या अगोदर एक महत्वाचा मुद्दा आपण खरं तर चर्चेला घेतला होता की कोणती स्पर्धा मोठी होत असताना त्यात अनेक मापदंड आहेत आणि त्यातून एक मुद्दा आपण बघितला होता, मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर विराजमान आहेत त्यावरून त्या स्पर्धेची उंची ठरत असते. इथे फलंदाज बाद
आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर उद्घाटन सोहळा इथे दिमागदार आणि दमदार झाला. त्याचबरोबर महाअंतिम सामना सुरू आहे. गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा नरेंद्र गुलवे आला, गोवाई तुझा गजेंद्र गुलवे आला, गोना सुरेंद्र गुलवे आला, नरेंद्र गुलवे आला, नरेंद्र गुलवे आला. जबरदस्त ऑर्केस्ट्रा मनोज भंडारी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. समोरच आई वज्रेश्वरी ब्रॉन्झ बँड पथक चांगले संगीत वाजवताना आपण सन्माननीय रणजित नाईक साहेबांना पाहताय मुख्य व्यासपीठावर. तसेच दिलीप गुलवी साहेब त्यांच्या बाजूला आपण पाहतोय. त्याचबरोबर मागच्या बाजूला देखील आमचे गजेंद्र भाऊ यांचे सर्व कार्यकर्ते आहेत. विश्वनाथ महाराज नाईक यांना देखील दाखवला जात आहे. त्याचबरोबर प्रदीप तरे यांचा विशेष सहकार्य लागलेला आहे या स्पर्धेला. सन्माननीय सुंदर शेठ नाईक साहेब यांना दाखवला जात आहे. हिरामांजी गुलवी साहेब आणि छत्रे मामा देखील आता उपस्थित झालेला आहेत. मनोहर जोशी साहेबांना दाखवला जात आहे. दिलीप अप्पा नाईक आणि सोबतच आपण पाहतोय विश्वनाथ पाटील लाल्याभाऊ यांना दाखवला जात आहे. पंढरीनाथ दादांना देखील दाखवला जाते. मनोज गुलवे पुन्हा एकदा जोडलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. तोच विषय आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे खरं तर प्रेक्षकांची संख्या इथे खरं तर फार मोठी आहे. मुख्य मान्यवर बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार क्रिकेट तुम्ही इथे पाहत आहात. या स्पर्धेमध्ये समालोचक अत्यंत चांगले इथे खरं तर नियुक्त केले गेलेले आहेत. त्याचबरोबर स्पेशल स्कोरर इथे आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये प्रिन्स मूवीच्या वतीने थेट प्रक्षेपण केलं जात आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडलेली आहे. त्याचमुळे फक्त पहिलं जरी पर्व असेल तरी ही स्पर्धा खूप मोठ्या उच्च शिखरांपर्यंत पोहोचलेली आहे. यशस्वीतेची अनेक शिखरं पादाक्रांत करणारी ही स्पर्धा आहे. यामध्ये तीन मात्र शंका नाही. ओम अमोल पाटीलच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये षटकाला सुरुवात झालेली आहे. क्षेत्ररक्षक उंच आबाळाकडे लक्ष देऊन आहे. याचा अर्थ चेंडू अधिक उंचीने सीमा पार. षटकार. होम मिनिस्टर वाला ना आमचा मनोहर तरे आला, होम मिनिस्टर वाला ना आमचा मनोहर तरे आला, होम मिनिस्टर वाला ना आमचा मनोहर तरे आला, होम मिनिस्टर वाला ना आमचा मनोहर तरे आला. आमचा गज्जू भाऊ मनाला लय दिलदार, दोस्ती यारीची आवड त्याला फार, दोस्ती यारीची आवड त्याला फार. या अगोदर खरं तर ज्यावेळेस त्या मुलीने तिकडे त्या विषयाची खरं तर तिकडे प्रस्तावना केली होती. त्याचबरोबर हरिभक्तपरायण प्रभाकर दत्तात्रय गुळी साहेबांविषयी तिने खरं तर त्यांचा आत्मचरित्र तिकडे वाचण्याचं काम केलं होतं. त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट आली होती की या गावामध्ये फार मोठी खरं तर रत्न जन्माला आली नसतील, परंतु त्या त्या क्षेत्रामधली नररत्न इथे जन्माला आलेली आहेत असा उल्लेख आला होता. क्या बात आहे, क्या बात आहे संदेश जी. आज यो आवाज आहे, या आवाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे, अतिशय सुंदर कॉमेडी पाहतोय आपण. धन्यवाद सर. या गावात खरं तर आपण बघितलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळी मंडळी इथे या गावाला योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं. आणि पथदर्शक ज्यावेळेस तुमच्याकडे जर बलवान असेल, पथदर्शक तुमच्याकडे जर योग्य असेल, तर त्यावर चालणारी जी पुढची पिढी आहे किंवा प्रत्येक जण तो योग्य वळणावर जात असतो. या विषयाकडे वळू. 33 धावा धावपलकर 2 गडी बाद. समोरच्या दिशेने आणखी एकदा उडवलाय. हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि पाठवलेला आहे ब्रास बँडच्या भेटीला. हो हो हो, क्या बात आहे. फटका आवडला असेल टाळ्या वाजवा. सुपर से बहुत ऊपर. अप्रतिम, एकदम क्लासिक फटका बघितलेला आपण. हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे कॉमेंटर मित्र आपल्या माहितीसाठी हा इलाका आमचा आहे आणि धमाका पण आमचाच आहे. अगदी बरोबर आहे. टेलिकास्ट पासून, पाहुण्यांपासून, कॉमेंटर सूत्रसंचालक पासून आणि गायक देखील आपण पाहतोय आणि काही पाहुणे गायक देखील आलेत. अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा देखील सुरू आहे. त्यांच्यासाठी खूप कमेंट येत आहेत आणि समोर जो ब्रास बँड पथक तो देखील आमचा धमाका आहे. आणि म्हणून सर्व गुण संपन्न असलेली ही नगरी बादवा टेमगरपाडा नगरी आहे. अगदी बरोबर आहे. इथे जन्माला यायला प्रत्येक जण भाग्यवान आहे, यामध्ये तीन मात्र शंका नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारत वर्षामध्ये आपण जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, त्यामुळे अधिक भाग्यवान.
पुढे जाऊन म्हणायचं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, त्यामुळे आपल्या भाग्याचा उदय झाला आणि त्या ठाणे जिल्ह्यातील भादवड गावामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जण महाभाग्यवान. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. हे जीव लगा जीवाचा आमचा गजेंद्र गुलवे जीव लगा जीवाचा आमचा गजेंद्र गुलवे जीव लगा जीवाचा. हे कवा विवाचा नाही त्याला तोटा आहे मोठ्या मनाचा. कवा विवाचा नाही त्याला तोटा आहे मोठ्या मनाचा. कोणतेही थोर व्यक्तिमत्व ही इतिहासात जन्माला येत नाहीत, त्याचबरोबर थोर व्यक्तिमत्व ही दूरदेशी दूरच्या प्रदेशात जन्माला येत नाहीत असं या अगोदर खरं तर आपण ऐकलेलं आहे आणि ते अत्यंत खरं आहे. खरं तर हिरा जिकडे असतो तिकडे तो शोधण्याचं काम जवाहिरे करत असतो आणि त्याच्याकडे ती नजर असते. त्या पद्धतीने आपल्याला महापुरुष ओळखता आले पाहिजेत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्रजी गुळी साहेब यांच्या वडिलांविषयी जे जे ऐकलेले आहे ते नवलच आहे. आत्मसन्मान ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तो आत्मसन्मान प्रत्येक जण खरं तर जपण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर त्याचबरोबर आत्मसन्मानाबरोबर परसन्मान जर तुम्हाला जपता आला तर तुम्ही खरी व्यक्ती आणि तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात त्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. हीच विचारधारा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळी साहेबांनी केलेलं आहे. उर्वरित चेंडू आहेत 12 आणि 15 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. खरं तर इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु इक्वेशन आपण थोडं उलटं वाचलेलं आहे. मला असं वाटतं 15 चेंडू शेष आहेत आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकूण धावा आतापर्यंत धावपलकर पाहिला तर त्या आहेत 39. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. याच भिवंडी तालुक्यातील लिजेंडरी प्लेयर कामतगरचा हिरा अमोल पाटील याला इथे दाखवण्यात आलेलं होतं या अगोदर ऑन स्क्रीन. त्याचबरोबर कलेचा सन्मान, स्वप्न साकार ही वेगवेगळ्या पद्धतीची क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या पद्धतीच्या इमेजेस या स्पर्धेतील या अगोदरच्या विविध कार्यक्रमांतील आपण खरे सगळेजण बघत आहोत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या द्वारे मनोहरजी तरे यांनी केलेली शब्दांची जुळवाजुळव, त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला दिलेलं दिलखुलास स्वरूप, हे सगळं आपण आपल्या ऑन स्क्रीनवर पाहिलेलं आहे. 149 कार्यक्रम त्यांच्या होम मिनिस्टरचे झालेले आहेत. 150वा कार्यक्रमही फार मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपात तुमच्या समोर भेटीला येईल याविषयी शंका नाही. कालच्या रजनीमध्ये कविराज तरे म्हणून आपल्या बरोबर जोडलेले होते आणि आजही ते मला असं वाटतं उपस्थित असतील आणि मनोहर तरे यांचे ते बंधू आहेत. संपूर्ण कुटुंबाला चांगला सुविचारांचा वारसा लाभलेला आहे. त्याचमुळे या गावातील अनेक कुटुंब अशी बघू, या गावातील प्रत्येक जण आपण समोर घेतला तर त्यामध्ये काहीतरी सद्विवेक किंवा सत्सद्विवेक बुद्धी गुण आहेतच. शब्दांचीच उमग हे भाषा, शब्दांचे बोलणे अनायासे मी शिंपित जातो, शब्दांचे चांदणे. या पद्धतीने शब्दावर प्रेम करणारे अनेक जण इथे या गावामध्ये जन्माला आलेले आहेत. त्याचमुळे ही भूमी परम पवित्र, पावन आणि लोकप्रिय भूमी आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक सुरू आहे, द्वंद्व युद्ध सुरू आहे. 41 धावा धावपलकावर 3 गडी बाद आहेत. फलंदाजी करणारा संघ इथे अग्रेसर बनत चाललेला आहे. या सामन्यावर मगर मिठीप्रमाणे त्याने आता मिठी दिलेली आहे, कारण तिसरं षटक सुरू असताना 41 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला असतो. क्रिकेटचा गाभाभूत घटक म्हणजेच अनिश्चितता. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव आम्ही टेमकर पाडचा घरी. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव आम्ही टेमकर पाडचा घरी. आमच्या ठाण्याची नगरी ना आम्ही टेमकर पाडचा घरी. आमच्या ठाण्याची नगरी ना आम्ही टेमकर पाडचा घरी. आम्ही ठाण्याची नगरी ना आम्ही टेमकर पाडचा घरी. आमची ठाण्याची नगरी आम्ही टेमकर पाडचा घरी. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव आमची भिवंडीची नगरी. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव आमची भिवंडीची नगरी. आम्ही भिवंडीच्या अगरी ना आमची टेमकर पाडची नगरी. आमची ठाण्याच्या अगरी ना आमची भिवंडीची नगरी. ना आमची भिवंडीची नगरी. आमची ठाण्याच्या 3 षटकांचा काही संपलेले 42 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ
त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभोली आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये त्यांनी आगेकूच केलेली आहे. महाअंतिम सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने त्यांची घोडदौड आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि 9 धावांची गरज आहे. आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या साथीने डेंजरस कस्टमर खतरो के खिलाडी अल्ताफ शेख उपस्थित आहेत. अत्यंत चांगलं प्रसन्न वातावरण इथे तयार केलं गेलेलं आहे. ब्रास बँड धन्यवाद, आपण थांबा. 9 धावांची गरज. इम्प्रोवाइड क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. ताळमेळ बिघडलं आणि याचमुळे महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतून बाहेर निघत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठीमध्ये खरं तर एक वचन माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे की शब्दे बिना संवादिजे, म्हणजे कधी कधी संवाद करण्यासाठी शब्द या माध्यमाचा वापर करावा लागत नाही. आपण आपल्या घरामध्ये जर वृद्ध आजी आजोबा असतील संदेश, तर ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून जरी त्याने पाहिलं तर एकमेकांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला याच पद्धतीचा ताळमेळ आणि समन्वय दाखवायचा असतो, परंतु तो इथे पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे फलंदाज आदित्य भोईर बाद. तुम्हा बघून कालीच फोन मला करते वाजतय टुरुम टुरुम. तुम्हा बघून कालीच फोन मला करते वाजतय टुरुम टुरुम. मग बसती का लवकर मारू या नाटर जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम बुरुम बम 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 बुरुम बुरुम बम 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 बुरुम बुरुम बम बम बम. बघा, महत्वाची सूचना अंपायरसाठी आमच्या गोकुलदास पाटील यांच्यासाठी अल्पेशजी गायकवाड यांच्या वतीने सामना संपल्यानंतर त्यांच्या इलेक्ट्रिक बेल्स आपण घेऊन या. 42 रन्स ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 4 विकेट. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रितेश सेकंड स्पेल मध्ये. मोनिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नवीन फलंदाज, परंतु ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. समोरच्या दिशेने खेळतात. एकदा विते मिळालेली खरं तर आपण बघू शकू. या अगोदर समीर ठाकरे म्हटले होते मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्याच पद्धतीची कीर्ती, विचारांची कीर्ती प्रत्येकाच्या मनामनामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये स्थान निर्माण करणं हे तितकं सोपं नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये आणि ती कीर्ती विचारांची कीर्ती आणि त्याचबरोबर भगवत भक्तीच्या प्रति प्रत्येकाला जोडून ठेवण्याची कीर्ती निर्माण करणारे हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी त्यांचे सुपुत्र गजेंद्रजी गुळवी साहेब यांचा हा शो आपण सगळेजण इकडे अनुभवत आहात. अनेकविध क्षेत्रातील मंडळींनी या स्पर्धेला इथे भेट दिलेली आपण पाहिलेली आहे. असं म्हणतात 43 धावा धावपलकावर 4 गडी बाद आहेत. पुढे आपण चर्चा करूया. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे फेकण्यात आलेला आहे. हा चेंडू आहे वाईड. बघा, स्वप्नामध्ये तुम्ही वाघ मारला तर कधी शिकारी बनत नसतात. स्वप्नामध्ये तुम्ही विमान चालवलं म्हणून तुम्ही कधी वैमानिक बनत नसतात. स्वप्नामध्ये विमान चालवणारा एखाद्या यात्रेच्या आकाश पाळण्यामध्ये सुद्धा गरगर करत असतो, त्याला तिकडे चक्कर येत असते. त्याचमुळे बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहत असतात. बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं आणि त्याचमुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलं जातं. या स्पर्धेची जी चर्चा होती त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा तुमच्या आमच्या समोर आलेली आहे. यावेळेस इथे आपण बघतो डाबी यष्टी सोडून जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळण्याच्या तयारीत आहेत. ही धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि याचमुळे वाईट +1 2 धावा बोनस दिला जात आहे गोलंदाजाच्या वतीने. या पद्धतीची स्वेर गोलंदाजी केली तर सामना लवकरात लवकर संपेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. दोन्ही संघ चांगले खेळलेले आहेत. याचं महत्वाचं कारण 32 संघांमधून ते समोर आलेले आहेत. मेगा फिनाले खेळत आहेत. 5 धावांची गरज आहे. अल्ताफ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक मोठा फटका आला, एक षटकार आला तर हा सामना निश्चितच संपेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आम्ही या समालोचन कक्षामधून ऋण व्यक्त करत आहोत. तुमच्या सहकार्याची आमच्या आयोजकांना जाणीव आहे. यावेळेस इथे रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. खरं तर नाव आहे डेंजरस कस्टमर, परंतु क्रिकेटमध्ये परिस्थितीला फार मोठी किंमत असते. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. देअर शुड बी फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन मेकिंग असं म्हटलं जातं आणि तीच लवचिकता निर्णय क्षमतेची फलंदाज अल्ताफ शेख याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळते. एरवी कधीही आक्रमकता स्वीकारणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संयमाने खेळत आहे. रितेश सेकंड स्पेल मध्ये रितेशला इथे गोलंदाजीमध्ये हवं तितकं योगदान देता आलं नाही. यावेळेस इथे फटका तर खेळले. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. डायव्हिंग एफर्ट, समर्पण अत्यंत चांगलं आणि इथे हा चौकार आलेला आहे. त्याचबरोबर त्रिमूर्ती एंटरप्राइजेस हरिभक्त परायण
वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकाचे महाअंतिम विजेते त्रिमूर्ती टेंभवली. यस यू आर चॅम्पियन. पकडा 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 पकडा. हे एकच वादा आमचा गजेंद्र दादा, एकच वादा आमचा गजेंद्र दादा, एकच वादा आमचा गजेंद्र दादा, एकच वादा आमचा गजेंद्र दादा. शिवरायांचा मौला बला जनतेला आणि चालवला, साऱ्यांची सदराई त्याला सुरेंद्र दादा नावाला आला. आय मनान साधा आजी दादाची आदा, हे एकच वादा आमचा गजेंद्र दादा, एकच वादा आमचा गजेंद्र दादा, एकच वादा आमचा गजेंद्र दादा. हे दुकान राहू दे त्याला गो दे बरकत काम धंद्याला गो, दुकान राहू दे त्याला गो दे बरकत काम धंद्याला गो. हे गज बदलाय डोंगर ग माऊली, गज बदलाय डोंगर ग, गज बदलाय डोंगर ग माऊली, गज बदलाय डोंगर ग, गज बदलाय डोंगर ग माऊली, गज बदलाय डोंगर ग, गज बदलाय डोंगर ग माऊली, गज बदलाय डोंगर ग. बोला. ओ टू मनोहर तरे सर. मनोहर तरे सर. थँक्यू. यस. एकच मिनिट. हॅलो हॅलो मनोज भंडारी, एक सामना जिंकला तर एक चांगला संगीत होऊन जाऊ द्या. आमचे डीजे मॅन थोडासा आउटपुट थोडा 5 मिनिटांनी खोलायचं पूर्ण. आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार बुरका, आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार बुरका. टेंबिवली आली आटले अंतर टेबन बाजूला सरका, टेंबिवली आली आटले अंतर टेबन बाजूला सरका, अंतर देवन बाजूला सरका, टेंबिवली आली अंतर देवन बाजूला सरका. काटा छापा उडवला त्याचं बीज आलंय बघा, काटा छापा उडवला त्याचं बीज आलंय बघा. आम्हाला हरवायचं लोणं सोडाना पाटील वाड्या वयवन बघा, आम्हाला हरवायचं सोडाना पाटील वाड्या वयवन बघा, सोडाना पाटील वाड्या वयवन बघा, आम्हाला हरवायचं सोडाना पाटील वाड्या वयवन बघा. चेक हॅलो हाल चेक हाल 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 हॅलो हाल हॅलो. चेक. मनोहर तरे सर, आपण लक्ष द्यायचं आहे. यस मनोहर तरे सर असं एक गाणी होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द मॅच मनोहर तरे सर, प्रतीक पाटील आहे बाट्या. प्रतीक पाटील. हल हल हे रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला, रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. हे वो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, हे वो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, हे हो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, हे हो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला. हे रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला, रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. हे वो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, वो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, हे हो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला, हे हो मिनिस्टर वाला ना मनोहर तरे दादाला. हे आई तुझा गजेंद्र दादा लागो, आई तुझा गजेंद्र दादा, हे आई तुझा सुरेंद्र दादा लागो, आई तुझा अजय तन्मयाला, हे आई तुझा नरेंद्र दादा लागो ना सूरज दादा, नरेंद्र दादा लागो सूरज दादा, हे आई तुझा सूरज दादा लागो ना अजय दादा, सूरज दादा लागो अजय दादा. हे मानवचा गजेंद्रचा पाहिला ना, मानवचा गजू भाऊचा पाहिला, आई तुला नवस काय काय बोलू, तुला नवस काय काय बोलू, तुला नवस काय काय बोलू, तुला नवस काय काय बोलू. हे तैसाचे गो नय्या दिसे न विचारायला माझा किसे, हे तैसाचे गो नय्या दिसे न विचारायला मला किसे.
आनंद झाला तुझे बघताची गोधन तुझे बघताची तुझे भक्ताची गोधन तुझे भक्ताची तुझा मनोज निवडून आला ग मनोज भंडारी निवडून आला तुझा मनोज निवडून आला गो मनोज दादा निवडून आला तुझा मनोज निवडून आला ग तुझा भंडारी निवडून आला तुझा मनोज सिंगर झाला गो मनोज सिंगर झाला कचरी